शुद्धी क्रिया करू शकतो. तर आजचा माझा टॉपिक दंतधोती. दंतधोतीमध्ये कुठले कुठले प्रकार येतात म्हणजे पंचेंद्रिय, आपले जे पंचेंद्रिय आहेत त्यांची स्वच्छता कशी करायची. कारण आपण जेव्हा प्राणायाम करतो त्यावेळेला श्वास आतमध्ये घेतो आणि बाहेर सोडतो, ज्या काही क्रिया करतो प्राणायामाच्या त्या व्यवस्थितरित्या होण्यासाठी तुमच्या अवयवांची स्वच्छता होणं, जसं आपण व्यायाम करतो सकाळी तर ती झाली शरीराची कसरत, तसं पंचेंद्रियाची सफाई करणं पण जरुरी आहे. म्हणून त्यांनी दंतमुंगधोतीचे प्रकार सांगितलेले. तर दंतमुंगधोतीमध्ये 4 प्रकार येतात. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे दंतमूल, जीवाशोधन, जीवा म्हणजे जिभेची सफाई, कर्णरंध्र. कर्णरंध्रामध्ये परत 2 प्रकार पडतात. त्याच्यामध्ये दोन्ही कानांची सफाई कशी करायची असं सांगितलेले महर्षी गिरड यांनी, आणि कपालरंध्र. तर दंतमुंगधोती जी आहे दातांची सफाई, दंतमुंगधोती क्लिनिक, दाताची क्लिनिक कशी करायची तर महर्षी गिरड म्हणतात की हिरड्यांच्या रोगांमध्ये दात स्वच्छ करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. प्राचीन काळी काय करायचे ते मऊ माती आणि खादीचं ज्यूस घ्यायचे आणि त्यांनी आपण जसं आपण सकाळी उठलं की ब्रश वगैरे करतो तर प्राचीन काळी काय करायचे ते साधन किंवा काय की मऊ मातीने हिरड्यांची मालिश करायचे. तसं तर ते अन्नप्राशन करतच नव्हते, जेवण ग्रहण करतच नव्हते, शरीराच्या ऊर्जेवरच ते साधना करायचे. पण तरीही शरीराची स्वच्छता आता पण त्यांनी असं सांगितलं की तुम्ही आता ऑन टाइम ब्रश केलाच पाहिजे. तर मऊ माती किंवा खादी वृक्षाच्या काडीचा, आता जरी मऊ माती तुम्हाला अवेलेबल नसली तेवढी शुद्ध आणि प्युअर तर तुम्ही खादीच्या काडीनी किंवा त्याचं खादीचं ज्यूस, उडनचे ब्रश मिळतात किंवा कोंब पण आपण जे वापरतो तर ते प्लास्टिकचे न वापरता ह्याचे वापरायचे, उडनचं कोंब, उडनचं ब्रश यूज करायचं. त्यांनी जर तुम्ही दाताची स्वच्छता केली तर तुमचं यामुळे हिरड्यांमधील रक्तप्रवाह सुधारतो, पायरियासारखे आजार होत नाही जर तुमचे दात स्वच्छ असतील तर. जीवाशोधनमध्ये त्यांनी जिभेची सफाई कशी करायची ते सांगितलं. तर आपला प्रत्येक शरीराचा अवयवाची मुवमेंट झाली पाहिजे आणि ती केली पण पाहिजे. म्हणजे जसे आधीच्या काळात लोक कशी सफाई करायचे, त्यांच्याकडे तर काही सोयी सुविधा नव्हत्या, मग ते कसं त्यांना स्वच्छ ठेवायचे. आता तर सगळं सोयी सुविधा असून पण आपल्याला बरेच वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात. तर जिभेची स्वच्छता पण तेवढीच महत्त्वाची. तर ते काय म्हणतात जीभसाठी आपण जेवण खातो ते पांढरं तर तुमचे मध्यमा, तर्जनी आणि अनामिका ह्या 3 बोटांनी सकाळी मॉर्निंगला उठून जे आवाज काढतात ते रॉंग येते. तुम्ही ह्या 3 बोटांनी न आवाज काढता जेव्हा आपण ब्रश करतो आमोशपोटी सकाळी तर त्यांनी पूर्ण जीभ साफ करून घ्या आवाज न काढता. मग त्याची पद्धत जर तुमची जीभ अशा पद्धतीने असेल तर ती छान निरोगी आहे तुमचं. हे त्याने फायदा काय होतो, अन्नाची चव सुधारते, पचन संस्था सक्रिय होते जिभेची स्वच्छता केल्याने. कर्णरंध्र आणि कपालरंध्र, तर आपण हे जे काही प्राणायाम करतो नेती, धोती, बसती, ताटक, कपालभाती किंवा नवरी, त्याच्यामध्ये कर्णरंध्र आणि कपालरंध्राचा मोठा फायदा होतो. कारण कर्णरंध्रामध्ये 2 तर ते काय म्हणतात तुमचं त्यांनी सांगितलेलं पर्टिक्युलर हे बोटं जे तर्जनीने पूर्ण कानामध्ये हे करा, कुठलीही टोकदार वस्तू कानामध्ये घालू नका किंवा आपण जे बसल्या कुठलं पण बोटमध्ये हे करतो तर असं नाही करायचं. ह्या तर्जनीनेच दोन्ही कानामध्ये बोट हे करायचे आणि त्यांनी गोल फिरवायचं आणि त्या पद्धतीने कानाची स्वच्छता करायची आणि मग श्वास घ्यायचा, सोडायचा, ज्या काही क्रिया असतील तुमच्या. तर्जनीने कानाच्या दोन्ही छिद्रांना मालिश केल्याने ऐकण्याची क्षमता सुधारते. कपालरंध्र म्हणजे काय की तोंड वॉश करतो. तर प्रत्येक कार्य करताना किंवा कृती करताना एक ठराविक विशिष्ट पद्धत दिलेली आहे. तर आपल्या उंजळीमध्ये पाणी घ्यायचं, बसायचं आणि त्या उंजळीतलं पाणी डोक्यावर किंवा माथ्यावर त्याचा सबकारा मारायचा. त्याने काय होतं तुमचा माथा थंड होतो आणि त्या थंड पाण्याने कपाळ आणि टाळ स्वच्छ केल्याने मेंदू शांत होतो. म्हणून दिवसातून 2 वेळा आणि रोज आंघोळ केली पाहिजे. ऑब्व्हियसली आपण जर एक्सरसाइज करतो तर 2 वेळा शॉवर तर घेतलंच पाहिजे. स्वच्छता खूप महत्त्वाची. हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी आणि डोकेदुखीसाठी पण फायदेशीर आहे. तर त्यामुळे दंतधोतीच्या आरोग्यासाठी फायदे काय होतात तर त्याचे 3 भागामध्ये विभागले गेले. मुखशुद्धी, तोंडाची दुर्गंधी आणि जंतूचा नाश होतो. बळकट हिरड्यांपासून रक्त येणे किंवा सूज येणे थांबते, एकाग्रता वाढते. आपल्या योगामध्ये आपल्यासाठी काय फायदा होतो तर कर्ण आणि कपालशुद्धीमुळे मन शांत होते. महत्त्वाच्या काही सूचना आहे की कधी करायचं त्याची पण विशिष्ट पद्धत की तुम्हाला जर व्यवस्थित हे असेल तर मुलं वगैरे असतात तर तसं नाही. दंतधोती नेहमी सकाळी रिकाम्या पोटीच करावी. जीभ किंवा हिरड्या स्वच्छ
शक्य असल्यास ताजे धातू किंवा शुद्ध तांब्याची पट्टी. आता जर तुम्हाला वुडनचं किंवा काही अवेलेबल नसेल तर शुद्ध धातूच्या पट्टीने तुम्ही तुमची जीभ किंवा दात किंवा तोंडाची सफाई करू शकता. कोणत्याही गंभीर आजारात तज्ज्ञ योगाचार्याचा सल्ला घेऊनच त्या कृती करा. म्हणजे आपणही इतरांना सांगताना पंचेंद्रियांची सफाई कशी करायची, स्वच्छता का महत्त्वाची आहे, नाडी शुद्धी म्हणजे काय, शरीर शुद्धी म्हणजे काय ते सांगून त्यांना जर साध्या सल्ला द्यायचा असेल किंवा शिष्याला जर काही सांगायचं असेल तर त्याबद्दल असे वुडनचे कोंब तुम्ही कस्टमाइज करून पण घेऊ शकता की नाही मला चंदनाचंच पाहिजे. कोणाच्या डोक्याला जर खूप हे असेल केसांमध्ये तर मी लिंबाच्या ह्याच्यापासूनच असा कोंब बनवला ना तर त्यांनी काही तुमच्या केसांना ते कोंडा रफनेस होणार नाही. परत हे खादीचं ज्यूस असं बॉटलमध्ये मिळतो, असं तुम्ही वुडनचं ब्रश पण कस्टमाइज करून घेऊ शकता. तुम्हाला जर लिंबाच्या काडीचं किंवा चंदनाच्या ह्याचा आणि त्याला कस्टमाइज करून मिळतं आणि मग ह्या खादीच्या ज्यूसने तुम्ही ब्रश करू शकता किंवा